लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आदेशित केल्याप्रमाणे जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी सत्वर कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री करणाऱ्या इसमावर छापा टाकून कारवाई केली आहे. 25 जून 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पिंपळगाव शहरातील उंबरखेड रोड परिसरात एक इसम हा अवैधरित्या अंमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या विक्री करणारा इसम नामे अनिकेत संदीप खैरनार वय 22 वर्ष राहणार उंबरखेड रोड भावनगर पिंपळगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून किंमत रुपये 4,72,200 रुपयाचा 23 किलो 610 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. 25 तारखेला पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजा विक्रीसाठी एक संशयित इसम येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर LCBचे प्रभारी अधिकारी श्री मगर आणि त्यांच्या टीमने सापळा रचला. त्याच्यामध्ये एका व्यक्तीला संशयास्पद अवस्थेमध्ये मिळून आल्यानंतर त्याची झडती घेतली असती, त्याच्या वाहनाची झडती घेतली असता त्याच्यामध्ये 23 किलो गांजा मिळून आला. साधारणतः 4.5 लाख रुपये किमतीचा हे मुद्देमाल आहे. या बाबतीमध्ये पिंपळगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पिंपळगावचे प्रभारी अधिकारी करत आहेत. सदर इसम हा विना परवाना बेकायदेशीररित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध पिंपळगाव पोलीस ठाणे येथे NDPS कायदा कलम 8 क 20 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.